नमस्कार. संपूर्ण समृद्धीमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं स्वागत आहे. आजचा विषय इतरांना शिकवणे, तुमच्या संपत्तीची जाणीव इतरांना देणे. आर्थिक अडचणींशी संघर्ष करणाऱ्या व्यक्तीपासून ते आर्थिक बाबींवर प्रभुत्व मिळवणाऱ्या व्यक्तीपर्यंतचा तुमचा प्रवास झाला आहे. हा बदल अत्यंत मोलाचा आहे. इतरांना शिकवल्यामुळे तुमचे स्वतःचे प्रभुत्व अधिक दृढ होते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होतात. विज्ञान किंवा स्पष्टीकरण. शिकवण्यासाठी सखोल समज असणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही इतरांना शिकवता तेव्हा तुमचे स्वतःचे ज्ञान अधिक दृढ होते. शिवाय तुमच्यातील परिवर्तन हाच त्या तत्वांच्या परिणामकारकतेचा पुरावा असतो. तुम्ही केवळ एखाद्या सिद्धांताविषयी बोलत नसता, तर प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या परिणामांविषयी बोलत असता. इतरांना शिकवल्याने समुदाय आणि जीवनाला अर्थ प्राप्त होतो, आणि या दोन्ही गोष्टी अधिक सखोल आनंद व यशाशी निगडीत आहेत. कार्यपद्धती, कृतीचे टप्पे. 1. चिंतन करा. तुमची स्वतःच्या परिवर्तनाची ट्रान्सफॉर्मेशन कथा काय आहे? 2. निश्चित करा. तुम्हाला कोणाला शिकवायचे आहे? 3. निर्मिती करा. तुम्ही काय शिकवणार आहात? कार्यशाळा, वर्कशॉप, अभ्यासक्रम, कोर्स, कोचिंग, पुस्तक, बुक, पॉडकास्ट, समुदाय, कम्युनिटी. 4. सुरुवात करा. अगदी साध्या स्वरूपात शिकवण्यास सुरुवात करा. 5. सुधारणा करा. मिळालेल्या अभिप्रायानुसार फीडबॅक सुधारणा करा. अध्यापनाचे मार्ग. मोफत अध्यापन, अधिकार आणि विश्वास निर्माण करणे. सशुल्क अध्यापन, कोर्सेस, कोचिंग, कार्यशाळा. समुदाय आधारित अध्यापन, मास्टर माइंड, गट कोचिंग, ग्रुप कोचिंग. आशय आधारित, कंटेंट बेस्ड अध्यापन, यूट्यूब, ब्लॉग, पॉडकास्ट. महत्त्वाची टीप. तुमच्या परिवर्तनाची कथा हेच तुमचे शिकवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. ज्यांचे आयुष्य सहज आणि सुलभ होते, अशा व्यक्तीचे अनुभव लोकांना ऐकायचे नसतात. त्याऐवजी ज्यांनी संघर्ष करून यश मिळवले आहे, अशा व्यक्तीकडून त्यांना शिकायचे असते. आज आपण काय शिकलो? तुमच्या परिवर्तनाचे इतरांसाठी मूल्य आहे. शिकवण्यामुळे तुमचे स्वतःचे प्रभुत्व अधिक वाढते. इतरांना मदत केल्याने अर्थ निर्माण होतो. शिकवण्यामुळे विश्वासार्हता आणि उत्पन्न निर्माण होते. तुमचा संघर्ष हीच तुमची ताकद आहे. धन्यवाद. शुभेच्छा. शुभम भवतु. शुभम भवतु.